सुगम लर्निंग या यूट्यूब शैक्षणिक चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत, हार्टी वेलकम। आज आपण जो विषय आपल्या चर्चेसाठी निवडलेला आहे तो आहे टेन्सेस। युजली व्हेन आय वॉज ऑल्सो अ स्टुडंट लाईक यू इन द स्कूल, मी जेव्हा असाच विद्यार्थी होतो तुमच्यासारखा, त्यावेळेस एक गोष्ट निश्चित आमच्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा चालायची मित्रांमध्ये की टेन्सेस इट क्रिएट टेन्शन। बरोबर आहे, म्हणजे हा जो टॉपिक आहे तो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती, एक टेन्शन निर्माण करतो। कारण त्याच्यामधले जे बदल आहे त्याच्यामध्ये असणारे अनेक सूक्ष्म बदल, सटल चेंजेस, हे जे आहेत यांनी विद्यार्थी अनेक वेळा गोंधळतात आणि त्यामुळे टेन्सेसचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं टेन्शनचे वातावरण असते। आज आपण पाहूयात की हा जो गोंधळ आहे तो आपण कसा कमी करणार आहोत। तर या दृष्टीने आज मी फोकस केलेले आहे टेन्सेसवर। आपण एकदम जे 3 टेन्सेस आणि 3 टेन्सेसचे 4 सबटाइप्स, इतका 12 सबटाइप्स एका त्याच्यामध्ये आपण चर्चा करणार नाही आहोत, त्यांनी निश्चित अजून गोंधळ वाढणार आहे। आपण आज जे चर्चा करणार आहोत ते करणार आहोत सिंपल टेन्सेसवर। सिंपल टेन्सेस म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स। आणि निवडक 1 ते 2 वाक्य घेऊन याचे कसे बदल घडतात, कोणते बदल आवश्यक आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स मधून सिंपल पास्ट मध्ये जाताना आणि सिंपल प्रेझेंट आणि पास्ट मधून सिंपल फ्युचर मध्ये जाताना कोणते बदल त्या सेंटेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये आवश्यक आहे, काय काय ऍड होतंय, काय काय कॅन्सल होतंय, डिलीट होतंय, या सगळ्यांची एक छानशी आपण चर्चा आज करणार आहोत। तर चला आपण पाहूयात। सुरुवात आपण करतो आहोत सिंपल प्रेझेंट टेन्सने। ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्सची आपण चर्चा करणार आहोत त्यावेळेस एक गोष्ट तुम्ही अत्यंत महत्वाची आहे, ती लक्षात ठेवायची आहे, तुम्ही ती नोंदवून ठेवली वही तरी चालेल की सिंपल प्रेझेंट टेन्स हा अशा गोष्टींसाठी जनरली वापरला जातो की ज्यामध्ये एखादी ऍक्शन, एखादी कृती ही वर्तमान काळात म्हणजे नजीकच्या वर्तमान काळात सुरू झाली आहे आणि ती सुरू आहे। ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स हा तेव्हाही वापरला जातो ज्यावेळेस आपण बहुतांश वेळेस हॅबिच्युअल ऍक्शन्स बद्दल बोलत असतो। आता व्हॉट इज हॅबिच्युअल ऍक्शन्स? हॅबिच्युअल ऍक्शन्स हा असा प्रकार आहे ज्या गोष्टी आपण नित्यनेमाने रोज करतो किंवा अशा गोष्टी ज्या आपल्या विश्वात, आपल्या दुनियेत रोज घडतात, अशा गोष्टींची चर्चा करताना आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो। मी जर असं म्हणतो की द सन रायझेस इन द ईस्ट, मी असं म्हणतो आहे की द सन रायझेस इन द ईस्ट। अशा वेळेस रायझेस हा राईज म्हणजेच उगवणे या अर्थाच्या वर्बचा हा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच बेसिक फॉर्म आहे। सूर्य पूर्वेला रोज उगवतो। अनेक उदाहरण देता येतील। मी असं म्हणेन की आय ब्रश माय टीथ एव्हरी डे, आय टेक बाथ एव्हरी डे, I take my lunch at 12 noon every day। विद्यार्थी मित्रांनो, अशा ज्या हॅबिच्युअल ऍक्शन्स आहेत ज्या रोज घडतात, ज्या आपण रोज करतो, अशा सर्व घटनाचे वर्णन करताना आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो। आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य करेक्ट बनवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे। कोणची ते आपण पाहूयात। उदाहरणार्थ मी असं म्हणतो आहे की आय
से. मी म्हणतो, मी बोलतो. आता आपण जेवढे प्रोनाउन्स आहेत, उदाहरणार्थ फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहेत आय अँड वी, सेकंड पर्सन प्रोनाउन्स आहेत यू अँड यू, थर्ड पर्सन प्रोनाउन्स आहेत ही, शी, इट अँड दे. याच्याबरोबर हाच एकच वर्ब वापरताना काही बदल होतात का? होत असतील तर ते का होतात? त्याच्या मागे काय कारण आहे याची आपण चर्चा करूया. मी असं म्हटलं आहे आय से. जर आपण प्रोनाउन घेतो आहोत वी म्हणजे प्लुरल अनेक वचनी, त्याच्याबरोबर पुन्हा आपण लिहिणार आहोत से. म्हणजेच आपण नोंद केली की प्रथम वचनी प्रोनाउन्स मध्ये आय आणि वी मध्ये ज्यावेळेस आपण एकसारखे वर्ब वापरतो, क्रियापद वापरतो, तेव्हा त्याच्या स्वरूपामध्ये काही बदल होत नाही. आता पाहूयात सेकंड पर्सन मध्ये. मी असं म्हणेन यू से. प्लुरल यू मध्ये पुन्हा आपण इथं यू लिहिला, त्याच्याबरोबर येत आहे पुन्हा से. आपण जर पाहिलं तर दोन्ही सिंग्युलर आणि प्लुरल, एकवचनी आणि अनेक वचनी यू बरोबर सुद्धा SAY से हाच क्रियापदाचा फॉर्म म्हणजे वर्ब फॉर्म राहतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही. आता आपण पाहूयात की थर्ड पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये काही बदल होतात का? तर असं होतंय पहा, ही ऑब्लिक शी ऑब्लिक इट. हे आपण जर घेतलं ऑब्लिक इट, तर ह्याच्याबरोबर से च्या ऐवजी तिथं वर्ब फॉर्म आपण वापरणार आहोत सेज. इथं मी एस ला अंडरलाईन करतो कारण हे जे तीन एकवचनी तृतीय पुरुषी प्रोनाउन्स आहेत त्याच्याबरोबर से च्या ऐवजी सेज म्हणजे त्याला ऍडिशनल एस हा सफिक्स लावून वर्ब वापरला जातो. आता पाहूयात याच्यामध्ये दे हा त्यांचा अनेक वचन आहे. तर दे बरोबर इथं सेज वापरायची गरज नाही, तर आपण वापरणार आहोत से. राईट. पुन्हा आपण एकदा रिकॅपिच्युलेशन घेऊया. टू रिकॅप इट, मी असं म्हटलो की सिंग्युलर आय आणि प्लुरल वी या प्रथम पुरुषी प्रोनाउन्स बरोबर आपण वापरतो आहोत से अँड से. यू अँड यू एकवचनी आणि अनेक वचनी म्हणजे सिंग्युलर अँड प्लुरल आपण वापरतो आहोत से अँड से. याच्यामध्ये कोणताही बदल होत नाहीये, परंतु ही, शी अँड इट या एकवचनी तृतीय पुरुषी प्रोनाउन्स बरोबर मात्र सेला एस हा अपॉस्ट्रॉफी लागतो. ठीक आहे. परंतु त्याचा जो प्लुरल फॉर्म आहे प्रोनाउन्सचा दे, त्याच्याबरोबर पुन्हा आपल्याला SAY से हा बेस फॉर्म वापरावा लागतो. याचं कारण पाहूया. ज्यावेळेस आपण सेज हा फॉर्म वापरतो तो ऍक्च्युली असतो डज प्लस से. आणि डज प्लस से हा फक्त ह्या ही, शी अँड इट या तृतीय पुरुषी एकवचनी प्रोनाउन्स बरोबर वापरणारा किंवा वापरले जाणारा हा प्रकार आहे. ज्यावेळेस आपण ही सेज म्हणतो त्यावेळेस ऍक्च्युली आपल्याला नसतं तर ही डज से. तर डजचा एस जो आहे तो आपण त्या बेस फॉर्म वर्बचा जो आहे त्याच्याबरोबर आपण ऍड करत असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिलं की आपण अशा क्रियांबद्दल बोलत असतो की ज्या वर्तमान काळात सुरू झालेल्या आहेत अशा क्रिया आणि दुसऱ्या अशा क्रिया की ज्या आपल्या वर्तनामध्ये नेहमी रोज घडतात. अशा क्रिया किंवा अशा घटना की ज्या आपल्या विश्वामध्ये रोज घडतात.
अशा घटनांचे वर्णन करताना आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. उदाहरणार्थ मी जसं म्हटलं की द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. मी रोज ब्रश करतो. हे करताना आय ब्रश एव्हरी डे. अशा पद्धतीने आपण वाक्य बनवतो आणि हे सर्व वर्णन आपण सिंपल प्रेझेंट टेन्स ने करतो. तर आता आपण पाहिलं सिंपल प्रेझेंट टेन्स. नाव लेट अस स्विच ओव्हर टू सिंपल पास्ट टेन्स आणि पाहूयात काय होतं. आपण सिंपल पास्ट टेन्सची थोडीशी चर्चा करणार आहोत. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला, त्याच्याबद्दल मी असं तुम्हाला सांगितलं की रोजच्या नैमित्तिक म्हणजे रोज करणाऱ्या क्रिया आणि एखाद्या अशा क्रिया की ज्या वर्तमान काळात सुरू झालेल्या आहेत यांचे वर्णन करताना आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. मग सिंपल पास्ट टेन्स कधी वापरला जातो, तर तो त्यावेळेस वापरला जातो की अशा क्रिया या वर्तमानाच्या ऐवजी भूतकाळात घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ मी जर असं म्हणतो की मी बोललो, राईट, तर इन्स्टेड ऑफ आय से आय विल से आय सेड. त्याचबरोबर वी बरोबर काय होईल पहा. वी हा करता घेतल्यानंतर सेड हा सेडच राहील. वी सेड. यू असताना पुन्हा सेड आणि प्लुरल यू असतानाही सेड. त्याचबरोबर ही, शी, इट याच्या बरोबरही आपण वापरणार आहोत सेड. या पास्ट फॉर्म मध्ये भूतकालीन रूपामध्ये कोणताही बदल आपण करत नाही. जसा तो आपण इथं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एस ऍड करून केला होता तसा कोणताही प्रकार इथे होत नाहीये. पुन्हा पाहूयात. यातला प्लुरल फॉर्म दे याच्या बरोबरही आपण वापरणार आहोत सेड. नेहमी याच्यामध्ये जी आपली गोंधळाची स्थिती राहते ती का राहते त्याच्यामध्ये एक मुलांना विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितलं जात नाही की जर इथं से असेल तर इथं सेड का आणि कशासाठी होतं. आपण पाहूया. ज्यावेळेस मी आय सेड असं म्हणतो तेव्हा ऍक्च्युअली तो जो कन्स्ट्रक्शन असतं, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, ते पहा कसं असतं. ते असं असतं आय डीड, आय प्लस डीड प्लस सेड. सॉरी, आय प्लस डीड प्लस से. आणि डीड प्लस से इज इक्वल टू सेड. डीड प्लस से इज इक्वल टू सेड आणि म्हणून आय सेड. असंच पद्धतीने वी सेड, यू सेड, ही, शी, इट सेड अँड ऑल्सो दे सेड. तर असा बदल जो होतो तो ऍक्च्युअली सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असं असतं. आय डीड से, आय प्लस डीड प्लस से आणि डीड प्लस से म्हणजेच सेड आणि म्हणूनच आय सेड. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये रोज घडणाऱ्या ज्या क्रिया असतात, घटना असतात, त्यांचे वर्तन करताना सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो आणि कायम रोज घडणाऱ्या काही विशिष्ट घटनांचं वर्णन करताना आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. सिंपल पास्ट टेन्स जेव्हा ह्या घटना पास्ट टेन्स मध्ये घडल्या असतात त्यावेळेस आपण त्या सिंपल पास्ट टेन्स मध्ये बोलतो. आता आपण विचार करूया सिंपल फ्युचर टेन्सचा. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स ची आपण चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो.
सिंपल फ्युचर टेन्स हा त्याच परिस्थितीमध्ये वापरला जातो ज्यावेळेस आपण एखादी सुनिश्चितपणे घडणारी क्रिया घटना ही भविष्य काळामध्ये आपण वर्णन करू इच्छित नसतो. अशा सर्व घटना की ज्या भविष्य काळात घडणार आहेत परंतु निश्चितपणे घडणार आहेत, अशा सर्व घटनांचे वर्णन करताना आपण सिंपल फ्युचर टेन्सची मदत घेतो. अशा वेळेस आपण दोन हेल्पिंग वर्ब्स ते म्हणजे विल आणि शॅल यांच्या मदतीने आपण त्या घटना वर्णन करतो. काही काळापूर्वी शाल जो आहे तो आय ऑब्लिक वी, आय आणि वी बरोबर शॅल वापरण्याची पद्धत होती. आणि इतर जसे द्वितीय पुरुषी म्हणजे सेकंड पर्सन यू अँड यू, थर्ड पर्सन ही शी इट अँड दे साठी आपण विल वापरत होतो. परंतु सध्याच्या आधुनिक वापरामध्ये विल आणि शॅल मधला फरक पुसून आता युनिव्हर्सली विल ला स्थान मिळालेलं आहे. त्यामुळे आय विल असा वाक्य रचना करणे चूक नव्हे. परंतु काही कालावधीपूर्वी शॅल हा स्पेशल हेल्पिंग वर्ब फॉर्म हा आय आणि वी या दोन प्रथम पुरुषी प्रोनाउन साठी राखीव होता. याची आपण एक नोंद घ्यायची आहे. आता पहा, मी सांगितलं की विल आणि शॅल ह्या एक्सक्यूज मी विल आणि शॅल या दोन हेल्पिंग वर्बच्या आधाराने सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य बनवले जात. आपण जी वाक्य आपण सध्याला कंटिन्यू केले आहेत तीच आपण थोडं रिपीट करूयात. पहा, I shall say I shall. ओके, वर्ब आहे से, I shall say. We हा प्लुरल फॉर्म जर घेतला तर कसं होईल? We shall say. तेच यू बरोबर यू will say आणि अगेन प्लुरल यू बरोबर यू विल से. थर्ड पर्सन सिंग्युलर मग ते आहेत ही, शी अँड इट बरोबर विल प्लस मेन वर्ब से. प्लुरल दे बरोबर आपण वापरणार आहोत दे विल से. आपण पाहिलं की विल आणि शल या दोन हेल्पिंग वर्बच्या मदतीने आपण सिंपल फ्युचर टेन्स मधील वाक्य बनवतो. जर ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आय से असेल तर तेच सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आय शॅल से होईल. जर इथं वी से असेल तर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वी शॅल से असे होईल. ठीक आहे. आणि तसेच बाकी इतर प्रोनाउन्स बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा एक धावता आढावा सिंपल टेन्सेस म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्सच्या संदर्भात घेतला. आणि त्याच्यामध्ये जे आपण सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करतो म्हणजे आय इज अ सब्जेक्ट अँड से इज वर्ब, याच्यामध्ये जे काय छोटे मोठे बदल होतात त्या सर्व गोष्टींची आपण इथं नोंद घेऊन आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये होत जाणारे जे बदल आहेत वाक्यांच्या रचनेमध्ये ते पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हीच वाक्य निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवताना यात काय फरक होतो त्याची आपण एकदा नोंद घेऊयात. आता या तिन्ही काळांमध्ये
आपण वाक्य निगेटिव्ह कसे होतात याची एक छोटीशी चर्चा करूयात. पहा, इथं मी असं म्हणतो की आय से. ज्यावेळेस आपण निगेटिव्ह वाक्य बनवणार आहोत त्यावेळेस आपण काय करणार आहोत, आय इथे हेल्पिंग वर्ब घेणार आहोत, डू त्याला आपण निगेशन लावणार आहे, नॉट, आय डू नॉट से. अगदी ह्याच प्रकारे आपण प्लुरल वी घेतला आहे. आपण म्हणतो आहोत वी से. वी सेचं कसं होईल, वी डू नॉट से. आपण पाहूयात यू से आणि इथं पुन्हा यू डू नॉट से. खाली पाहूयात आपण ही, शी अँड इट. हे तिन्ही एकत्र घ्यायचं कारण विद्यार्थी मित्रांनो असं, कारण त्यांना जो कॉमन हेल्पिंग वर्ब लागतो तो एकच आहे आणि तो आहे डज. आपण पाहूया त्याच्याबरोबर ही, शी, इट बरोबर आपण वापरणार आहोत सेज. तेच जेव्हा आपण निगेटिव्ह वाक्य बनवतो आहोत, नकारात्मक वाक्य बनवतो आहोत, त्यावेळेस आपण करणार आहोत, पुन्हा पहा, ही, शी ऑर इट. आता इथं सेज असल्यानंतर डू नॉटच्या ऐवजी आपण वापरणार आहोत डज नॉट से. राईट. आणि यातला प्लुरल दे हे जे प्रोनाउन आहे त्याच्याबरोबर आपण वापरतो आहोत से. ज्यावेळेस आपण से वापरतो त्याचा अर्थ असतो डू से. डू प्लस से मीन्स से. म्हणून दे डू नॉट से. समजते विद्यार्थी मित्रांनो. आता आपण सिंपल पास्ट टेन्स कडे वळतो आहोत. इथं आपण वाक्य बनलं होतं आय सेड. आता आय सेड मी तुम्हाला सेडचं डिव्हिजन करून दाखवली होती. सेड म्हणजे डीड प्लस से. पहा इथं कसं होतं निगेटिव्ह वाक्य, आय डीड नॉट से. इथं काळजी घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, डीड नॉट वापरल्यानंतर इथं सेड लिहिणं योग्य नाही, ते वाक्य चूक होईल. म्हणून डीड नॉट आणि से लिहिणं योग्य आहे. तसंच वी बरोबर वी सेड, इथं होईल वी डीड नॉट से. यूच्या बरोबर पुन्हा तसेच यू सेड, इथं यू डीड नॉट से. सिंपल पास्ट टेन्स मध्ये निगेशन करताना एक नेहमी लक्षात घ्यायचं आहे की आपण डीड नॉट वापरत असल्याने इथं चुकूनही पास्ट फॉर्म वापरायचा नाही, तर तो बेसिक प्रेझेंट फॉर्म ऑफ द वर्ब हाच वापरला गेला पाहिजे. आता आपण खाली जाऊयात. ही, शी अँड इट बरोबर आपण वापरणार आहोत सेड. यातही कोणताही बदल होत नाहीये, म्हणून आपण इथं करणार आहोत आणि इट बरोबर डीड नॉट से. त्याचबरोबर तसंच दे सेड. दे सेडचं होईल दे डीड नॉट से. अशा पद्धतीने आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये ही सेड, वी सेड याचे आपण निगेटिव्ह वाक्यामध्ये रूपांतर करून पाहिलेले आहेत. आता आपण वळतो आहोत
सिंपल फ्युचर टेन्स या तिसऱ्या रूपाकडे पाहूयात. यामध्ये आपण असं केलं होतं की आय शॅल से आणि वी शॅल से. याचं कसं होईल? आय शॅल, याच्यामध्ये आपण निगेशन ऍड करणार आहोत. नॉट, आय शॅल नॉट से. आणि वी शॅल सेचं कसं होईल? वी शॅल नॉट से. त्याचबरोबर यू विल से, याचे रूपांतर निगेशन मध्ये करताना आपण करणार आहोत यू विल. इथं आपण निगेशन ऍड करतो आहोत. नॉट, यू विल नॉट से. थर्ड पर्सन मध्ये आपण घेतो आहोत ही, शी and it will say. याचे निगेटिव्ह वाक्यामध्ये रूपांतर करताना आपण करणार आहोत ही, शी and it will not आणि say. इथंही आपण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काळजी घेतली आहे की बेस फॉर्म ऑफ द वर्ब से 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 हा आपण वापरलेला आहे. कुठंही आपण त्याचा पास्ट फॉर्म फ्युचर मध्ये वापरत नाही आहोत. शेवटी आपण घेणार आहोत दे, आपण ऍड करणार आहोत विल, दे विल से. आणि याचे रूपांतर नकारात्मक वाक्यामध्ये करताना आपण करणार आहोत दे विल, ऍड करणार आहोत नॉट, दे विल नॉट से. अशा पद्धतीने आपण अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे पॉझिटिव्ह वाक्यांचं आपण निगेटिव्ह वाक्यांमध्ये रूपांतर करणार आहोत. क्विकली रिकॅप घेऊयात. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब वापरून त्याला नॉट ऍड करून आपण वाक्य तयार केले. सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्विकली पाहूयात. आपण डीड हा पास्ट हेल्पिंग वर्बचा फॉर्म घेऊन त्याच्याबरोबर प्रेझेंट टेन्स मधला से हा फॉर्म घेऊन आपण वाक्य निगेशन मध्ये बनवले आहे. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण आय आणि वी साठी शॅल हा हेल्पिंग वर्ब वापरून त्यांना आपण नॉट हा निगेशन ऍड करून वाक्य तयार केले. आणि यू, ही, शी, इट आणि दे साठी कॉमन हेल्पिंग वर्ब वापरला विल, त्याच्यावर आपण नॉट ऍड केलं आणि प्रेझेंट बेसिक फॉर्म ऑफ द वर्ब से वापरला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सिंपल टेन्सेस जे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर याचे अफर्मेटिव्ह वाक्य आणि निगेटिव्ह वाक्य याची आज आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडता आहेत जरूर. आमचे व्हिडिओ आवडल्यानंतर त्यांना लाईक करायला विसरू नका. तसेच तुमचे जे सहपाठी विद्यार्थी आहेत त्यांनाही हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या काही मित्रांनी अथवा तुम्ही आतापर्यंत आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा करायला विसरले असतात तर मात्र यावेळेस ते जरूर सबस्क्राईब करा. लवकरच आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत पुढचे व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.